मेट्रो 3चा टप्पा मुंबईकरांच्या सेवेत लवकरच दाखल होणार आहे आणि अद्ययावत सुविधांनी सुसज्ज असलेली मेट्रो लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे। मुंबईचा या मेट्रोचा पहिला टप्पा जो आहे तो पहिला टप्पा बँड्रा BKC ते आरे कॉलनीपर्यंत हा पहिला टप्पा असणार आहे। ही जी संपूर्ण मेट्रो जी आहे ती उत्तर वाहिनी आणि दक्षिण वाहिनीला जोडणारी ही मेट्रो असणार आहे आणि अत्यावत सुविधांनी सुसज्ज अशी जी आहे ती ही मेट्रो असणार आहे। संपूर्ण मार्ग पहिल्या टप्प्यातील तिसऱ्या मेट्रोचा पहिला टप्पा जो आहे तो संपूर्ण भुयार मार्गातून असणार आहे। तो BKC पासून आरेपर्यंत जे आहे तो जास्तीत जास्त भुयार मार्गातून हा मार्ग असणार आहे। याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर अनेक स्थानकं जी आहेत ती अत्यावत सुविधांनी सुसज्ज अशी ही स्थानकं असणार आहेत। आता आपण पाहतोय की हे BKCतलं जे सुरुवातीचं स्थानक आहे ते BKC मध्ये आपण सध्या आहोत आणि जवळपास जमिनीपासून 15 ते 20 मीटर खाली जे आहे ते हे स्थानक असणार आहे। हा टप्पा जो आहे तो बँड्रापासून BKC पासून सुरुवात होतो आणि याचा शेवट जो आहे तो शेवट या आरे कॉलनीच्या या ठिकाणी होतो। आणि आपण जर पाहिलं तर ही जी मेट्रो जी आहे हे मेट्रो अपघात विरहित करण्याचा प्रयत्न जो आहे तो MMRC कडून करण्याचा प्रयत्न केला जातो। आता सुरुवातीला आपण जर पाहायला गेलं तर लवकरच BKC पासून ते आरेपर्यंत पहिला टप्पा सुरू करण्याचा प्रयत्न जो आहे तो सरकारकडून केला जातोय, कारण की लवकरात लवकर कशी ही मेट्रो सुरू होईल आणि मुंबईकरांना वाहतूक कोंडीपासून कशी मुक्तता मिळेल याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय। आपण जर ही स्थानकं जर पाहिली तर सुरुवातीपासून आपण पाहिलं तर आरे कॉलनीपासून अंधेरी, मरोळ नाका, सांताक्रूज, त्याचबरोबर बँड्रा कॉलनी आणि नंतर हे BKCचं 10वं स्थानक आहे ते BKCचं आहे। सुरुवातीला पहिल्या टप्प्यामध्ये जे आहे ते 10 स्थानकं खुली होणार आहेत आणि त्यानंतर बँड्रापासून ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि नंतर मरीन ड्राईव्हच्या दिशेपर्यंत जे आहे तर नंतरचा टप्पा जो आहे तो काही दिवसानंतर सुरू होणार आहे। परंतु हा महत्त्वाचा टप्पा सुरू होतोय कारण की या पश्चिम द्रुतगती महामार्गावरती आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी असते आणि या वाहतूक कोंडीपासूनच मुक्तता मिळावी म्हणून जो आहे तो हा मेट्रो महामार्गाकडे पाहिलं जात आहे। आपण जर पाहिलं तर अगोदर मुंबईमध्ये जे मेट्रो आहेत तो घाटकोपर वर्सोवा जे 2014 साली ही मेट्रो सुरू झाली होती ती घाटकोपर वर्सोवा ही मेट्रो ब्रिजवरून धावत होती। परंतु ही जी मेट्रो 3 जी आहे ही मेट्रो जी आहे ते संपूर्ण भुयार मार्गातून धावणार आहे। त्याच्यामुळं जे पश्चिम द्रुतगती मार्गावरती आपल्याला वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झालेली दिसते त्याच्यापासून कुठेतरी मुक्तता जी आहे ती मुक्तता मिळू शकते असा अंदाज जो आहे तो अंदाज वर्तवला जातोय। कॅमेरामन प्रेम म्हात्रेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।